दिसलं, त्यांच्यामुळे त्याने आपल्याला शिकवलं, लहानाचं मोठं केलं, कपडे लत्ते आळंदीला पाठवले. या सगळ्या गोष्टी आजही आमच्या मुलाकरता किती कष्ट करतात त्यांचे आई वडील, भयंकर कष्ट करतात, राबतात. हे किती मोठे उपकार आहे. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. विठाला विठाला हयात असताना त्या उपकाराची जाण असणारी खूप विरळ माणसं आहे. म्हणून आईबाप जिवंत असताना, अरे मेल्यानंतर खूप मोठा फोटो लावून तुम्ही रडत बसण्यापेक्षा जिवंत आई बापाची सेवा करा, तीच आपल्या कामी येणार आहे. विठाला विठाला पंग घ्यायचे वडिलाच्या स्मृती प्रित्यर्थ, आणि बाप बिचारा मंदिरावर तुकडी मोडून भीक मागून मेला आणि आता बापाच्या नावाने पंक्ती घालतो. काही अर्थ नाही त्या. जिवंत असताना आई वडिलाची सेवा ज्या भगवत भक्तानं केली, ज्या सुपुत्रानं केली, तुका म्हणे मद घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. म्हणून जिवंत असताना आपल्या आई वडिलाची सेवा करा. आणि एक मी तुम्हाला सांगेल की आता आपण जर आपल्या आई वडिलाची सेवा करणार नसेल तर आपण आपल्या पोराकडून आपल्या सेवेची अपेक्षा करायची नाही. विठाला विठाला तुम्ही सांगतात ना, अरे 4 मुलं जरी दोघं पती पत्नी आई वडील जर सांभाळू शकतात तर 4 मुलांना 2 आई वडील किती जरूर. ते 4 मुलं आई वडिलाला सांभाळू शकत नाही, आणि हे आई वडील 4 मुलांना लग्न होईपर्यंत सांभाळतात. आणि आज ह्या जगात जर आपण पाहिलं तर मुलं बाजूला खोलीत राहतात आणि त्याच्या बाजूला आई वडील राहतात. ती बिचारी म्हातारी उठता येत नाही, बसता येत नाही, अशाही अवस्थेमध्ये सकाळी उठणार, पाणी भरणार, झाडून घेणार आणि कुठेतरी रोजंदारीनं काम करणार, आणि हा पट्ट्या बेष्ट्या खादीचे कपडे घालून गावात फिरणार. लाज वाटायला पाहिजे आपल्याला त्या गोष्टीची. विठाला विठाला विठाला. आई वडिलांची सेवा करत नसेल तर आपण आपल्या अवलादीकडून सेवेची अपेक्षा करायची नाही. लक्षात ठेवा, एका माणसाने आपल्या आई वडिलांना गाडीत घेतलं आणि गाडीत घातल्यानंतर वृद्धाश्रमाकडे घेऊन चालला. मुलगाही मागे लागला. मुलगा मागे लागल्यानंतर त्याचा नाईलाज झाला. तो म्हणला, बाबा मला यायचं तुमच्या बरोबर, पप्पा मला तुमच्या बरोबर यायचंय. मग असं करता करता वृद्धाश्रमाच्या रस्त्याने गाडी चालली, आणि गाडी चालल्यानंतर तो मुलगा आपल्या बापाला म्हटला, बाबा थांबा, पप्पा गाडी थांबवा. तो उतरला गाडीवर, आणि गाडीवर उतरल्यानंतर रस्त्याने जे झाड होते त्या झाडावर एक एक नंबर लिहू लागला. एक दुसरं झाड लागलं, पप्पा गाडी थांबवा. पुन्हा दुसऱ्या झाडावर त्याने नंबर लिहिला. असं 10-5 वेळेला त्यांनी गाडी थांबवली, आणि गाडी थांबवल्यानंतर त्याचा बाप म्हणू लागला, असं काय वेळावणी करतो रे, 17 बार तू गाडी थांबवायला लागला, कशा करता हे नंबर लिहितो ते तरी मला सांग. तो म्हणला, याच्या करता लिहितो, ज्या टायमाला तुम्ही म्हातारी व्हाल ना असं तुम्हाला गाडीत घालील आणि या रस्त्याने मी तुम्हाला आणीन, तो रस्ता माझ्या ध्यानात राहिला पाहिजे, याच्या करता मी नंबर लिहितोय. मी विचार सांगतो सज्जनावर की आपली सेवा जर आपल्या अवलादीनं करावं असं वाटत असेल तर आपल्या आई वडिलांची आजपासून सेवा करा. विठाला विठाला. सुद्धा सांगितलं की माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. अरे आई बापासारखं तीर्थ या जगात दुसरं शोधून सुद्धा सापडणार नाही. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन कीजे. म्हणून मी आमच्या विद्यार्थ्यांना सांगतो की बाळा, नाही कीर्तनकार झाला चालल, नाही प्रवचनकार झाला चालल, पण आयुष्यात आपल्या आई बापाच्या डोळ्यात कधी पाणी आणू नका. आनंदीचे दिवस सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, डॉक्टरांचे आई वडील वृद्धाश्रमात सापडतील, मास्तर लोकांचे सापडतील, पण आमच्या वारकऱ्याचा मायबाप जर आश्रमात असेल तर म्हणेल ती किंमत तुम्हाला मोजून दे. आमच्या शेतकऱ्याचा आणि आमच्या वारकऱ्याच्या आई बापाला कधी वृद्धाश्रमात पाहण्याचं काम करणार नाही. म्हणून आमची ही संस्था जी आहे ही संस्कार देण्याचं काम करते. म्हणून आता हे कलियुग भयंकर आहे, हे स्पर्धेचं युग आहे. लक्षात ठेवा, जे मायबाप आपल्या मुलाला संस्कार देऊ शकतील त्याच मायबापांना मुलाकडून आपल्या सेवेची अपेक्षा करायची आहे. नाहीतर काही लोकांच्या डोक्यामध्ये फ्याड आहे, इंग्लिश मिडियम काय, मला डॉक्टर बनवायचं, मला इंजिनियर बनवायचं. अरे बनवा, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पण त्या शिक्षणाबरोबर संस्कार जर असेल तरच तुमच्या आणि त्या मुलाच्या जीवनाचं कल्याण आहे. विठाला विठाला
देवाची भक्ती करणाऱ्याला देव भेटला असे उदाहरण शोधून सापडणार नाही, कधी सापडतील. पण माय बापाची सेवा करणाऱ्याला देव भेटला नाही असं कधीच घडणार नाही. ज्याने माय बापाची सेवा केली, देवळाचं तोंड पाहिलं नाही, पण माय बापाच्या चेहऱ्यावर त्यानं कधी रडू आणलं नाही, माय बापाच्या डोळ्यात कधी आसरू आणले नाही, त्याला म्हटलं मात्र देव भेटल्याशिवाय राहणार नाही. हो, पुंडलिकाचं उदाहरण आपल्या महाराष्ट्रात आपल्याला एकमेव इतिहास आहे आपल्या महाराष्ट्राचा, की पंढरपूरचा पांडुरंग कोण्या भक्ताला भेटण्याकरता नाही आला, तो मातृभक्ताला भेटण्याकरता आला. ज्याने आई वडिलाची सेवा केली त्याला भेटण्याकरता आला, देवाची सेवा करणाऱ्या करता नाही आला. म्हणून देवाची सेवा नाही झाली तरी चालेल, नाही तीर्थयात्रा घडल्या तरी चालतील, पण आई बापाची सेवा आपल्या जीवनात, कारण की या जन्मात या जगात आपल्याला सगळं भेटेल. पुनर्वितम पुनर्वितम पुनर्भार्या पुनर्मयी एतत् सर्वं पुनर्लभ्य न शरीर पुनः. अरे एक मित्र गेला तर दुसरा मित्र आपल्याला भेटेल, एक बायको नाही तर दुसरी बायको आपल्याला भेटेल. आज पैसा आपल्याकडे गेला तर उद्या आपण तो कमवू शकू, पण सोन्यासारखी माय बाप जर आपल्या जीवनातून एकदा गेली ना तर फुटूत पाहिल्याशिवाय दुसरं गत्यांतर आपल्याला भेटणार नाही. लक्षात ठेवा, त्यांचे फोटो भितीवर लावण्यापेक्षा त्यांना हृदयात साठवा. त्यांची जागा भीतीवर नाहीये, त्यांची जागा आपल्या हृदयात आहे. मायबापाची जागा आपल्या हृदयात आहे. पण मूर्ख माणसं असेल, हा हृदयाची गोष्ट सोडून द्या, त्याच मायबापाला बांधलेल्या घरात सुद्धा त्या मायबापाला आज जागा नाही. विठाला विठाला विठाला. अरे दोन घोट दारूच्या हारी जाऊन आपण जन्मदात्या मायच्या अंगावर जर हात टाकत असेल तर धिक्कार असो त्या नालायक माणसांचा. हा, की ज्या मायबापानं लहानाचं मोठं केलं, आपल्याला शिकवलं, आपल्याला आज हे जग आपल्याला पाहायला भेटलं ते त्याच्यामुळं. अरे ज्या घरात राहतो ते घर सुद्धा त्या मायचंच आहे, जी शेती आहे ती शेती सुद्धा त्या मायचीच आहे. आपल्या बंगटात काय दम आहे? अरे आपण तर नपुसक आहेत की एक गुंठा सुद्धा आपण घेऊ शकत नाही, आपण एक गुंठा सुद्धा एकर सुद्धा घेऊ शकत नाही. आणि त्या मायला म्हणतो की तू माझ्यासाठी काय केलं. त्या मायला आपण म्हणत असेल की तू माझ्यासाठी काय केलं तर किती मोठी शोकांतिका आहे. लक्षात ठेवा, या जगात एकदा जर माय बाप गेले तर मग मात्र आपल्याला पश्चातापाशिवाय गत्यंतर नाही. विठाला विठाला विठाला. मायबापाचे एवढे उपकार आहे महाराज आपल्यावर. एक उदाहरण सांगतो आणि आपली सेवा समाप्त करतो. एक छोटासा मुलगा आहे, वडील वारलेले, त्या माय माऊलीनं रोज कामाला कष्ट करावं, रोज कामाला जावं, रोज कामाला येईल, त्या पैशातून त्या मुलाचा उदरनिर्वाह करावा. असं करता करता तो मुलगा थोडासा मोठा झाला, शाळेत जाऊ लागला, पहिलीला गेला, दुसरीला गेला. असं करता करता तो मुलगा 5वी